मंडळी सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? तर मंडळी, कालचा आपला प्रवास झाला. आपण मुंबईतनं आलो होतो आणि आज ज्या कामासाठी आलो त्या कामाची सुरुवात आता करायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक कोणत्याही शुभकार्याला आपण जातो तेव्हा आपल्या ग्रामदैवतेपासून, कुलदैवतेपासून त्याची सुरुवात करतो. तर आता आपण आलो होतो आपल्याला ते साखरपुड्याचे नारळ द्यायचे देवळात, आपले भैरी जोगेश्वरी देवळात. हनुमानाचं देऊळ आहे. तर आता तिथे आलेत पप्पा वगैरे आलेत. माझा बारका भाऊ पण आला आहे, कुणाल. हाय कर. हां, पप्पा आलेत. आता बाकी येतात सगळी मंडळी. सुन्या नवरदेव पण येते बघा, तो वरनं येतो तो नवरदेव. आम्हाला जवळ आहे देऊळ. सगळेजण असे जमलेत. छान वातावरण आहे, थंडी पण आहे इकडे भरपूर. तर आजपासून आता म्हणजे त्याच्या पहिल्या कामाला सुरुवात होती आजपासून. तर मस्त वाटते जेव्हा असं काय घरात मंगल प्रसंग असेल ना, तर खूप छान वाटतं. सगळे लोक जमलेत आहेत, सगळे लोक जमलेत. आता नारळ द्यायचे देवाचे आपल्या. सकाळी सकाळी किती मस्त वातावरण वाटतं, छान वातावरण वाटतं एकदम. चला आता देवळात नारळ देऊया आपण. देवळापाशी नारळ देऊन झालेत. आता आपण चाललोय घरात. आता दुपारी निघायचं साखरपुड्याला. परत चहा पाणी वगैरे घेऊन. आमच्या गावाकडे प्रथा आहे आधी, म्हणजे सगळ्याच गावात प्रथा असते. आधी आपल्या ग्रामदैवतेला, कुलदैवतेला, घरातल्या पितरांना वगैरे नारळ द्यायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि नंतर मग सगळ्या कामाला सुरुवात होते. नवरदेव आता साखरपुड्यासाठी तयार झाले फायनली. सुनील तयार झाला इथे. सगळे बघा इकडे बघा, हे बघा माझे चुलते, यांच्या मोठ्या मुलग्याचं साखरपुडा. सगळे निघालो आता आम्ही. बघा मम्मी बाजूला बाहेर पण पडतो. आता हे बघा, हे असं आमच्याकडे सामान डोक्यावर घेतात आणि चल ते 5 पावलं न्यायचं असतं सामान. त्या गाडीतनं आम्ही निघालोय साखरपुड्याला. आणि माझे पप्पा आहे तिथे, बाबा तिथे आहे, किरण आहे, नवरदेवाचा छोटा भाऊ आहे. आता सगळे मंडळी पाया पडायला गेलेत देवळात. चला पडते सावकाश. हे बघा पण आपल्या इथंच आहे ना भाडं, तुला 7 तारखेला इथंच आहे ना भाडं तुला खालचं पॉलपरचं. साजून गणपती बाप्पा मोरया. खराब नासका निघाला, पावन झाला. हां, गाडी निघाली आमची. चला मंडळी, आता आपण चाललोय साखरपुड्याला. आणि माणसं निघालेत. आत्ता 4 वाजलेत आणि आपल्याला तिथे पोचायचा टाईम ॲक्च्युली 6 वाजता आहे. आपण निघतोय आता. चला मंडळी, नारळ वगैरे फोडला तुम्ही बघितला. आज पहिल्यांदाच मी गावचा म्हणजे आमच्या घरातला कुठला तरी कार्यक्रम शूट करतोय आणि आपल्या चॅनलवर येतोय. तर चला
चला मंडळी आता निघालोय आपण. आमच्या रस्त्याचं पण काम चालू झालं इकडे. हो रस्ता रुंदीकरण वगैरे. मे पर्यंत होईल मला असं वाटतं कदाचित. आधी होईल ना. एक वेळा डांबरा सुरुवात झाली ना मग वेळ नाही लागणार. हा तयारीच करणार ते कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रीट डायरेक्ट 7 तयारी. उतरलो आता मॅप्रोला आणि हो गाडी आहे ना चालू. मला बॅग घ्यायची. हां जा ना. हो चला ना आता तुम्ही चला ना आमच्याबरोबर. आता थोडंसं चेंज करायला गेलो होतो आणि आता आपण चाललोय खाली साखरपुड्याला. हे मॅप्रो जे मॅप्रो गार्डन तुम्ही ऐकलं असाल ना महाबळेश्वरचं सुप्रसिद्ध. ते गुरेघर गावाचं नाव गुरेघर आहे. आणि आता आपण चाललोय ह्याला. चला साखरपुड्याची मंडळी चालली आहेत का इकडे सगळे आलेत ना मंडळी. आम्ही उतरलो आहे सगळे आता. म्हणजे झालं जरा संध्याकाळ होत आली. हे बाजूला वरती मॅप्रो गार्डन आहे आणि इथे खाली मंदिरात साखरपुडा आहे. तर आता थोड्या वेळाने तिथे जायचं आहे. आता गावी कशी लोक गावातली कामं वगैरे उरकून येतात हळूहळू. तर आता आपण आलो आहे. तर जाऊच आपण आता थोड्या वेळाने खाली. चला चहा पाण्याचा वगैरे कार्यक्रम वगैरे. मी पण तयार झालो आहे. मग कालपासून टी शर्टवर होतो. आज तयार झालो आहे. चला ती आपली मंडळी आली. ठीक आहे. विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. ₹1350 आणि 10 कॉईन द्या. आणि वरचे 50 नैवेद्यं नमस्कारं नमस्कारं इष्ट देवताभ्य नमः. ओम सोमाय नमः भूताय नमः भूभाय नमः भूमे नमः भद्राय नमः श्री नमः राहुय नमः केशवे नमः वाया विष्णापया विभूतं दीपं देवता. निर्मलीचे कात्रड व गोरेघरचे गोरे यांचं या ठिकाणी साखरपुड्याचा समारंभ होत आहे. लग्नविधी हा मला वाटतं 18 एप्रिलला आहे. तर कशाप्रमाणे लग्न ठरलेलं आहे हे पहिल्यांदा गोऱ्यांनी सांगा. गोरे बोला मुलीकडनं.
साक्ष सुपारी फोडताना या ठिकाणी कात्रडांचे फक्त 5 महिला उठायचे. पाचवी पण उठा, हात लावाने उठी बसा. महादेव ग्रामस्थ किंवा कोणी कात्रज जर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आपला या ठिकाणी मान घ्यायचा आहे. राम परेडचा विडा या ठिकाणी जानकर कोण असतील तर त्यांनी तो स्वीकारायचा आहे. जानकर मंडळी, जानकर कोण नसेल तर त्यापैकी शिंदेनी घ्यायचंय. शिंदे या ठिकाणी गुरेगर ग्रामस्थांच्या या कार्यक्रमाच्या वतीने ग्रामस्थ मंडळ बिरमणी आपणालाही ग्रामस्थांना वेळा देण्यात आहे. कृपया ग्रामस्थ मंडळ बिरमणी आपला वेळा स्वीकारायचा आहे. त्या समवेत ग्रामस्थ मंडळ गुरेगर, ग्रामस्थ मंडळ गुरेगर आपण आपल्या या ठिकाणी मानाचा वेळा स्वीकारायचा आहे. त्यानंतर कात्रड यांच्या कुलस्वामीचा वेळा, कात्रड यांच्या कुलस्वामीचा वेळा घ्या. याच्या समेत गोरे यांच्या कुलस्वामीचा वेळा घ्या. गोरे 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 आपल्या कुलस्वामीचा वेळा घ्या. त्याच्याबरोबर वरमाई जे आहेत, वरमाई गोरेंचे वरमाई यांनी पुढे येऊन आपली वाट सोडवणुकीचा वेळा उचलायचा घ्यायचा. वरमाई
चला साखरपुडा झालेला आहे मंडळी. आपण हे मुलगा मुलीचा हे करतात आणि आपण इथे पेढा खाऊया. शंकरजी मोरे आपल्या या ठिकाणी पानवेळा देण्यात आहे, याचा स्वीकार करायचा आहे. पण नारायणजी मोरे आपल्या या ठिकाणी पानवेळा देण्यात आहे. देऊन या साखरपुडा समारंभात उपस्थित राहिला सर्व निमंत्रित पाहुण्यांचं दिनेश्वरजी हिरवे आपल्याच या ठिकाणी पानवेळा देण्यात आहे. सर्वच मंडळींचं प्रथमतः महिला वर्गाचं हळदी कुंकू म्हटलं की महिलांचा मान मोठा असतो. आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिलात. आपल्यापैकी काही मंडळींना थोडं हळदी कुंकू लावायला मिळालं, परंतु वेळेच्या अभावी आणि आपल्या ठरलेल्या गावाच्या नियमानुसार ज्या 5-5 महिला असतात याप्रमाणेच काम चालणार. सगळ्यांनी आपल्याला एकामेकांना हळदी कुंकू लावून तो मान आपल्या आपल्यात मान्य करून घ्या. ज्यांनी लावला त्यांनी आनंद करा, ज्यांना नाही मिळालं त्यांनी लावला असं समज धरून मी सर्व उपस्थितांचे आभार मानतो आणि कार्यक्रम फोटो काढू का नाही? बरोबर बोलत होती आपणच भेटत होतो. काढले ना फोटो काढले ना व्यवस्थित. मग आता काय झालं नंतर आता काय मग काय आता रागू नका. नाही ते बाबा ते नाही कळणार वगैरे. पत्रिका उचलून साखरपुडा झालं, जेवण झालं, सगळं. आता आम्ही निघालोय. चला आता आपण जाऊया. अरे हा जुन्या माझ्या ब्लॉग मध्ये यार नवरा नवरीच नाही आली मेन म्हणजे. नवरा नवरी जरा पुढे या. नवरा नवरी आहेत. मंडळी आपण साखरपुडा संपवून निघालो होतो. तर ज्या आम्ही बसने गेलो होतो ना ती बस पुन्हा पोलादपूरला येणार होती. मग मी काय आई पप्पा तिथेच उतरले, त्यांचं महाबळेश्वरात काम होतं. मग बाकीच्यांना घेऊन बिरमणीत सोडलं आणि बिरमणीतनं लगेच रिटर्न ती बस इकडे पोलादपूरला येणार होती. मग मी पण बोलू आता आपण थांबूया नको, आपण पण सरळ जाऊया म्हणजे आपला लगेच मुंबई गाठता येईल. कारण उद्या दिवसा प्रवास करण्यापेक्षा हा रात्रीचा प्रवास चांगला. पण आता उतरलो आहे, आता गाडी कुठली भेटते त्याच्यावर आहे. कारण झालंच 1:45. बघूया आता कुठली गाडी भेटते. इथे का पोलादपूरला रात्र काढावी लागते, बघूया. मला पोलादपूरला उभं राहून शेवटी ही गाडी भेटली. त्यात पण गाडीमध्ये पण बघा पुढच्या केबिनमध्ये जागा भेटली. काय करणार म्हणजे जागा कुठली गाडीच थांबे ना. मग आता काय केबिनमध्ये थांबलो आणि या गाडीमध्ये आलो. सकाळचे 4:15 वाजलेत आणि आपण पेनच्या आसपास पोहोचलो आहे. चला जाऊया. तर मंडळी आपण बघितलं तुम्ही प्रवास करून आलो आणि रात्री मात्र झोपेची हालत झाली. केबिनमध्ये जागा भेटलेलं मंडळी. तर केबिनमध्ये ना ती होती ॲक्च्युली AC मोठी वॉल्वो होती स्लीपर कोच. त्याच्यामुळे केबिनमध्ये ना पुढे खूप जागा कमी असते. एक तर ड्रायव्हरला असते, त्या 2 क्लिनरला असते. त्यांनी आपलं मला ते एक्स्ट्रा भाडं भेटावं म्हणून दिली जागा. पण चला नशीब जागा भेटली ही नशीब.
कारण त्या ऐनवेळी आपण मार्जा रस्त्यावर होतो तिथे एकदम सुनसान होतं काय, त्याच्यामुळे जागा भेटली नशीब. झोपेचं तर खोबरच झालं, कारण बोललो जरा झोपलं तर खाली पडायचो, ब्रेक मारला ड्रायव्हरने तर धपाधप खाली पडायचो, पण झोपलो पण नाही. आणि घरी रिक्षा पकडली, सकाळी 5:30ला उतरलो मी तिथे, रिक्षा पकडली, 6 वाजता घरी आलो. आणि 6 वाजता जे येऊन झोपलो ते आता डायरेक्ट 1 वाजता उठलो आणि आता आंघोळ केली आणि जेवायला बसलो. तर मंडळी, कालचा तुम्ही प्रवास बघितलात आपला. काल आपण गावातनं नारळ दिले, काल साखरपुड्याचा कार्यक्रम होता त्यानिमित्त देवळात नारळ दिले, साखरपुड्याला गेलो गुरेघरला. तिथनं मग त्या कार्यक्रमात जास्त शूट नाही करता आलं, जेवढं करता आलं तेवढं तुमच्यापर्यंत पोचवलं मी. आणि तिथनं नंतर निघालो बिरमणीनंतर. मग जरा त्रासच झालेला, दिवसभर कंटाळलेलो, त्यामुळे मग गाडीतनं शूट नाही केलं जास्त. आणि निघालो, आलो पोलादपूरला. आल्यावर नंतर मग भयानक वाटायला लागलं, कारण गाडी एकसुद्धा पोलादपूरला नाही, कारण पोलादपूर एस टी स्टँडचं काम चालू आहे. आणि रात्री मला वाटतं ना तिथे गाड्या नाहीच आहेत, 12च्या नंतर काही गाडीच नाही. मी उतरलो 1:45ला, म्हणजे म्हणतात 11 साडे11च्या नंतर गाडी नाहीच आहेत, कारण तिथे काम चालू असल्यामुळे गाड्या सगळ्या खालतून हायवेनेच जातात. आणि हायवेलासुद्धा आलो ना तर एस टी काही थांबे ना. तर आलो कसा बसा आलो. आणि तुम्ही बघितलात कालचा साखरपुडा एकदम छान झाला, व्यवस्थित झाला. तर असंच इथनं पुढे लग्नाचा देखील व्हिडिओ येईल, आणि तोपर्यंत वेट अँड वॉच करा. आणि मी आता आलो आहे घरी, तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. शुभरात्री नाही, शुभ दुपार.